राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, मी 1 एकरमध्ये जवळपास बेडवरती तुरीची लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये 1 तास सोयाबीनचं सुद्धा घातलेलं आहे, जेणेकरून जी जागा वेस्ट पडणार होती त्याच्यामध्ये सोयाबीन लागवड केलेली आहे। आणि जेव्हा तुरीची चांगली वाढ होईल तोपर्यंत ते सोयाबीन निघून जाते, त्यामुळे तीही जागा तुरीला त्याच्यामध्ये ॲडिशनल भेटून जाते। तर याच्यामध्ये आपण शेंडे खुडणी करून जवळपास 20-25 दिवस झालेले आहेत। ते फायदा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। तर बरेचसे लोक म्हणतात शेंडे खुडणीचा वगैरे याचा काही फायदा होत नाही, तीच माहिती आपण पूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर बघा, आता हे बेडवरती आपण तुरीची लागवड केलेली आहे आणि आपण जवळपास 1 फुटावरती एकच बियाण्याची 1 किंवा 2 अशा बियाण्याची याच्यामध्ये लागवड केलेली आहे। तर तुरीचं सध्याचं बूड बघा, आता एकदम खूप छान प्रकारे जाम असं चांगल्या पद्धतीने असं बूड झालेलं आहे। आणि जेव्हा आपण ही शेंडे खुडणी करतो तेव्हा वर वाढ न होता खाली त्याचा बुंदा स्ट्रॉंग होत जातो आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी मदत होते। समजा आता उदाहरण हे झाड बघा, आता हे सिंगल झाड आहे, एकच झाड आहे। जर याची शेंडे खुडणी जर केली नसती तर याला बाकी असे हे जे फुटवे आहेत हे फुटले नसते। ही सिंगल ही जी मेन फांदी आहे हीच डायरेक्ट सरळ वरती गेली असते। आता बघा आपण हे बघा, आता इथं शेंडे खुडणी केलेलं आहे शेंड्याची आणि याला फुटवे बघा, आता ही फांदी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे जवळपास 1.5 फुटाची हाईट आहे। 1.5 फुटामध्ये याला 10 ब्रांच फुटलेले आहेत। तर अजून याची समोर वरती वाढ व्हायचीच बाकी आहे। आता वरच्या फांद्यांना सुद्धा बघा, आता 1-1 2-2 फुटवे त्याच्यामध्ये फुटलेले आहेत। म्हणजे शेंडे खुडणी केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा फायदा होत जातो। आणि सगळ्यात पहिली शेंडे खुडणी जवळपास 1.5-2 महिने झाल्यानंतर पहिली शेंडे खुडणी करा आणि ती खुडणी केल्यानंतर जवळपास 1 महिन्यानं अजून एकदा जे आता वरती हे जे मोठे फुटवे आहेत हे यांचीसुद्धा आपल्याला शेंडे खुडणी करायची आहे। म्हणजे ह्याही फांद्यांना त्याच्यामध्ये अजूनही फुटवे निघण्यासाठी चान्सेस त्याच्यामध्ये म्हणजे जास्त फुटवे याच्यामध्ये निघत जातात, जेणेकरून मग नंतर झाडाची वाढ जास्त होत नाही, मग त्याला जास्तीत जास्त फुटवे निघत जातात। जेवढे जास्त फुटवे निघतील तेवढे त्याच्यामध्ये फुलधारणा होईल, तेवढे त्याच्यामध्ये जास्त उत्पादन होऊ शकतं। आणि याच्यामध्ये बघा, आता सध्या वाढ ही एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि आम्ही याच्यामध्ये एकच झाडांची लागवड केलेली आहे, जेणेकरून झाडाची ग्रोथही चांगली होईल आणि त्याला पोषक वातावरण त्याच्यामध्ये भेटत जातं। आता ह्या 2 तासामध्ये 4 फुटाचं अंतर आहे, त्याच्यानंतर दोन्ही तासामध्ये पलीकडे जे अंतर आहे ते 8 फुटाचं अंतर आहे। म्हणजे हे तास जे आहे ह्या तासाला ॲडिशनल 4 फूट अंतर भेटतं, पलीकडच्या तासालाही 4 फूट अंतर भेटतं, म्हणजे 4/8 असं याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे। आणि याच्यामध्ये बघा, आता 1 तास सोडून याच्यामध्ये आपण सोयाबीनची लागवड केलेली आहे। सोयाबीनची वाढ ही बघा एकदम छान प्रकारे वाढ आहे आणि सध्या आता याला वाढ निघायला सुरुवात झालेली आहे। वाढही छान प्रकारे आहे, कुठेही अळीचा वगैरे प्रादुर्भाव नाही आहे आणि कुठेही पान वगैरे तुम्हाला असं खाल्लेलं दिसणार नाही, पिवळे वगैरे पडलेलं दिसणार नाही। एकदम हिरवा डार्क कलर याच्यामध्ये आहे। जोपर्यंत आपल्या तुरीची वाढ होईल, तुरीला फुलधारणा लागायला सुरुवात होईल तोपर्यंत सोयाबीन निघून जाते, म्हणजे तुरीला तेही जागा याच्यामध्ये भेटते, म्हणजे पोषक वातावरण त्याच्यामध्येही भेटत जातं। आता हे तास बघा, सगळे तुम्ही कोणतेही तास बघू शकता, सगळे सेम आहे। याचीही वाढ एकदम चांगल्या प्रकारे झाली आहे। तर याच्यामध्ये आपण शेंडे खुडणी केल्यानंतर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे, त्याचाही आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तेही तुम्ही बघू शकता। आणि जवळपास आता 10-15 दिवस झाल्यानंतर परत एकदा आपल्याला जे नवीन फांदे फुटलेले आहेत त्याचीही शेंडे खुडणी करायची आहे, जेणेकरून अजून त्याला चांगल्या प्रकारे फुटवे भेटतील। तर मित्रांनो, असेच शेती संदर्भामध्ये नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।